अचानक नदीला पाणी वाढलं आणि पुरच आला भाऊ डायरेक्ट. तर नमस्कार मंडळी, मी तुमचा लाडका आदित्य. सलग 2-4 दिवसापासून वैजापूर तालुकाच नव्हे तर इतर तालुक्यातही खूप पाऊस चालू आहे. म्हणून भटाणा डॅम ओव्हरफ्लो झालाय आणि ओव्हरफ्लो झाल्यामुळे सर्व गावाकडे नद्याकडे नाही का लयच पाणी सुरू झालंय. तुम्हाला इथं स्टोरी सांगितली मी की पूर कसा आला, एवढं पाणी कसं वाढलं, का डॅम हे झालं ते झालं, पण याच्यामुळे माहिती काय फजिती आली ती आहे का. आता नदीला पाणी आल्यामुळे गावाचा आणि माझा संपर्क तुटून गेला होता आणि त्यामुळे आपल्याला सार्थकला आणायला दुसऱ्या गावावरून जावं लागलं होतं. सार्थकला गाडीवर घेतलं, निघालो भाऊ आम्ही नदीच पाणी पाहिला. नदी जवळ लय लोक जमलेले होते भाऊ. इथून तर नजारा काही एवढा भारी दिसत नव्हता, म्हणून म्हणलं चला पुलावरून बघू म्हणलं पाणी. पाण्याचा वेग तर लयच वाढत होता रे भाऊ. म्हणून नदी काढच्या लोकांना विनंती की जीव घेणी प्रयत्न करू नका. सार्थक मी घरी आलो होतो, पण आपली रॉकेट तिकडे होती ना, त्यामुळे आपल्याला इंटरनॅशनल लागवायची आपली रॉकेट घरी आणायची होती. रॉकेट घरी आणताना अशी काही अवस्था झाली होती भाऊ माहिती. नाही 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 अरे नाही भाई. कशी तरी एकदाची रॉकेट घरी आणली. रॉकेट लय गरम झाली होती म्हणून तिला थोडं गार करून घेतलं. मंडळी, आज तुम्ही आपल्या आयडीला फॉलो नसेल केलं तर लवकर फॉलो करून घ्या. तोपर्यंत रामकृष्ण हरी.